नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्याने 2026 मध्ये तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या खाद्यपदार्थाच्या उत्पादनावरती, साठवणुकीवरती, वितरणावरती आणि विक्रीवरती 1 वर्षाची बंदी घातलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नागालँड राज्याने काय केलेलं आहे? तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या खाद्यपदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री या सर्वांवरती 1 वर्षाची बंदी घातलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्याने तिहेरी तलाक आणि ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी प्रमुख कल्याणकारी योजनांचा विस्तार केलेला आहे, म्हणजेच एक्सपांडेशन केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यूपी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या सर्व योजनांचे लाभ निराधार महिलांपर्यंत पोहोचवण्याची या ठिकाणी तयारी देखील सुरू झालेली आहे. पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 24 जानेवारी 1950, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. संरक्षण मंत्रालयाने नौदलाची जी काही कार्यचालन सुरक्षा आहे ती वाढवण्यासाठी किती GNSS जॅमर्स खरेदी केलेले आहेत? काय? GNSS जॅमर्स खरेदी केलेले आहेत. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण या ठिकाणी 20 GNSS या ठिकाणी जॅमर्स खरेदी करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. तुम्ही म्हणताल सर हे GNSS म्हणजे काय? तर लिहून घ्या, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम. बरोबर, याच्यामध्ये किमान 75% स्वदेशी घटकांचा समावेश असणार आहे. हा जो काही करार आहे तो संरक्षण मंत्रालय आणि अकॉर्ड सॉफ्टवेअर अँड सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर याच्यामध्ये या ठिकाणी हा करार झाला आहे. कार्यक्षमता काय आहे? तर हे जॅमर्स शत्रूच्या उपग्रह प्रणालींना निकामी करणे, सिग्नल ट्रॅकिंग कमी करणे आणि शत्रूला दिशाभूल करणारे खोटे सिग्नल पाठवण्यास स्पूपिंग ज्याला म्हणता येईल, बरोबर का नाही, त्याच्यासाठी हे सक्षम आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्यात या GNSS जॅमर्स बद्दल. फुल फॉर्म आहे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी युवा शक्ती भरोसा कार्ड योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पश्चिम बंगाल राज्य सरकारने जे काही अनएम्प्लॉईड या ठिकाणी यंग यूथ आहेत, बरोबर का नाही, बरोबर, तर त्यांना या ठिकाणी आर्थिक मदत देण्यासाठी युवा शक्ती भरोसा कार्ड योजना सुरू केली आहे. आर्थिक सहाय्य याच्यामध्ये पात्र सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरमहा 3,000 रुपयाचा भत्ता मिळणार आहे. आणि ही जी काही योजनेची व्याप्ती आहे ही योजना मागील प्रशासनाच्या बांगलार युवा साथी योजनेची जागा घेते आणि नोकरी शोधणाऱ्यांना जो काही दिला जाणारा मासिक भत्ता होता ते या ठिकाणी दुप्पट केलेला आहे या अंतर्गत. पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पश्चिम बंगालबद्दल सांगायचं म्हटलं, स्थापना 26 जानेवारी 1950, मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी, राज्यपाल RN रवी, राजधानी कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर, कागजबाटी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. दरवर्षी जागतिक रक्तदाता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्याच दिवशी 14 जूनला दरवर्षी जागतिक रक्तदाता दिवस म्हणून आपण साजरा करतो. उद्देश काय? स्वच्छेने आणि विनाशुल्क रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानणे आणि सुरक्षित रक्तदानाच्या गरजेबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे, जनजागृती क्रिएट करणे या उद्देशाने आपण दरवर्षी 14 जूनला जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा करतो. या वर्षीची 2026 ची थीम काय? 1 ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी गिव्ह ब्लड सेव्ह लाईव्स. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर ब्लड डोनर डे साठी. बरोबर,
प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात राज्याच्या अंतर्गत पर्टिक्युलरली जामनगर या ठिकाणी भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. याची क्षमता तर हे 168 मेगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर असणार आहे, ज्याचा वापर मेटा, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरील जे काही AI क्षमतांना आहे, म्हणजे AI कॉम्प्युटिंग नीड्स ज्याला आहे त्याला या ठिकाणी चालना देण्यासाठी मदत होणार आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर हे केंद्र भारताला जागतिक AI पायाभूत सुविधाचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असणार आहे. आणि ही जी काही भागीदारी आहे भारतातील पहिल्या AI सक्षम डेटा सेंटर बद्दल, ही कोणाकोणामध्ये भागीदारी आहे तर रिलायन्स आणि मेटा या दोघांमधील ही काय आहे भागीदारी आहे. तर मग भारतातील पहिलं AI सक्षम डेटा सेंटर कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे? गुजरात. स्थापना 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना. हाच दिवस इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणाच्या द्वारे विनिमय VINIMAY विनिमय भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक सी, गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे या ठिकाणी विनिमय नावाची भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. पूर्ण नाव काय असणार आहे? लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टम, ज्याला म्हणता येईल LPMS विनिमय असं याला या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय? भारताच्या भूसीमांवरील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक डिजिटल आणि सुव्यवस्थित करणे या उद्देशाने अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनिमय नावाची भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. COP31 ने कोणत्या वर्षापर्यंत 35% विद्युतीकरणाचे लक्ष्य जाहीर केलेले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2035 पर्यंत. लक्ष्य कसं ठेवायचं? 35/35 बरोबर का नाही? तर हे उद्दिष्ट 35/35 35/35 म्हणून ओळखलं जातं. हे लक्ष्य जागतिक स्तरावर अंतिम ऊर्जा वापरामध्ये विजेचा वापर सध्याच्या 20% वाढवून 2035 पर्यंत 35% नेण्यासाठी आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या. वाहतूक, इमारती आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये जीवाश्म इंधनाचा जसं की कोळसा, पेट्रोल यांचा वापर कमी करून स्वच्छ विजेचा वापर वाढवणे, म्हणजेच रिन्युएबल एनर्जीचा जास्तीत जास्त यूज करणे, युटिलायझेशन करणे या उद्देशाने या ठिकाणी हे जाहीर करण्यात आलेलं आहे लक्ष्य. पुढचा प्रश्न क्रमांक 8. प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम नावाची जी काही स्कीम आहे कोणत्या राज्याने मंजूर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, केरळ राज्याने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम मंजूर केलेली आहे. ही योजना 15 जून 2026 पासून म्हणजेच उद्यापासून संपूर्ण राज्यामध्ये लागू होणार आहे. KSRTCच्या साध्या बसेसमध्ये या ठिकाणी ही योजना लागू असणार आहे, ज्याच्यामध्ये वय किंवा उत्पन्नाचं कोणतंही या ठिकाणी बंधन नसणार आहे. कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम? केरळ राज्य सरकारने. केरळ नवीन नामकरण करण्यात आलं आहे केरळम, बरोबर. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत VD सतीसन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 7 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा.
पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने आपला पहिला अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह SOLAR-1 प्रक्षेपित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. त्यांचा पहिला समर्पित हा अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह आहे, ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. याचे संचालन राष्ट्रीय सागरीय आणि वातावरणीय प्रशासनाद्वारे केले जाते. तसेच सौर वादळांची पूर्वसूचना देण्यासाठी सौर क्रियाकलाप आणि अवकाशातील हवामानाचे सतत निरीक्षण करणे हे याचे या ठिकाणी मुख्य ध्येय असणार आहे, एम असणार आहे. तर या ठिकाणी अमेरिकाने त्यांचा पहिला अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह SOLAR-1 लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने मानवी ब्रेन स्टेमचा जगातील सर्वात तपशीलवार 3D ॲटलास अँकर प्रकाशित केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. IIT मद्रासने काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? या संस्थेने मानवी ब्रेन स्टेमचा जगातील सर्वात तपशीलवार म्हणजेच एकदम म्हणजे इन डिटेल 3D ॲटलास अँकर या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. कोणी? IIT मद्रासने. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणता जिल्हा पहिला असा जिल्हा ठरणार आहे ज्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायती बाल कामगार मुक्त घोषित केल्या जातील? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. झांसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर झांसी हा उत्तर प्रदेशातील पहिला जिल्हा ठरणार आहे जिथे सर्व ग्रामपंचायती जवळपास त्या ठिकाणी 496 गाव आहेत त्या ठिकाणच्या पूर्णपणे बालमजुरी मुक्त ग्रामपंचायती या ठिकाणी घोषित केल्या जाणार आहेत. पर्याय क्रमांक बी झांसी हा या ठिकाणी पहिला जिल्हा असणार आहे. शेवटचा प्रश्न, जागतिक कुस्ती स्पर्धा 2026 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती जिथे भारताच्या नेहा संगवानने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मंगोलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3 प्रश्न विचारले जातील. पहिला प्रश्न, जागतिक कुस्ती स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर मंगोलिया या ठिकाणी. त्याच्यामध्ये नेहा संगवान ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. कोणतं पदक जिंकलं? तर सुवर्ण पदक जिंकलं. कोणत्या या ठिकाणी वेट कॅटेगरीमध्ये? वजन गटामध्ये. तर 59 किलोग्राम वजन गटामध्ये. आणि कोणाचा पराभव केला? तर उत्तर कोरियाच्या पिओल हॉंगचा पराभव केलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या देशाने भारतासोबतच्या सांस्कृतिक मैत्रीचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची योजना केलेली आहे, जाहीर केलेली आहे? अमेरिका, इस्रायल, UAE की जपान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?